तपोवनातील वृक्षतोडीवरून गिरीश महाजन हे एकाकी पडल्याचं दिसतंय। महायुतीतील मित्रपक्षांचा वृक्षतोडीला विरोध आहे। कुंभमेळ्यासाठी एवढी मोठी झाडं तोडणं चुकीचं असल्याचं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना नाशिककरांसोबत असल्याचं स्पष्ट झालंय। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून भाजप एकाकी पडल्याचं दिसतंय, कारण राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेनंही वृक्षतोडीला आपला विरोध दर्शवलेला आहे। कुंभमेळ्यासाठी एवढी मोठी झाडं तोडणं चुकीचं असल्याचं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। तसंच शिवसेना नाशिककरांसोबत उभी असल्याचंही संजय गायकवाड म्हणाले। त्यामुळे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन संकटात आल्याचं बोललं जातंय। कुंभमेळ्यासाठी इतक्या मोठ्या जागेत म्हणजे झाडांचं वृक्ष तोडणं, मला वाटतं त्या झाडांशी अनेकांशी आस्था जोडलेली आहे, अनेकांची भावना त्या ठिकाणची आहे आणि म्हणून आस्थेचा भावनेचा विचार केला गेला पाहिजे। आणि एकीकडे आपण दिवसेंदिवस विकास करतो, विकास करताना जंगलाचा ऱ्हास करतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे। तर आणि त्याच्यामुळे शिवसेना ही जनतेच्या सोबत त्या ठिकाणी उभी आहे आणि म्हणजे आम्ही पण शिवसेनेची जी भूमिका ती असेल, तर तीच भूमिका आमची पण त्या ठिकाणची असेल। तर तपोवनातील वृक्षतोडीवरून गिरीश महाजन हे एकाकी पडल्याचं दिसतंय, कारण महायुतीतील इतर 2 पक्षांनी मात्र या वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। त्यामुळे आता संकटमोचक स्वतःच संकटामध्ये सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे।